बघा प्रेक्षक कमाल झेल घेतला होता सचिन, परंतु खेळाडूंसाठी ते नाहीये, प्रेक्षकांसाठी कोणत्याच संघातील खेळाडूंना प्रेक्षक कमाल झेलसाठी पारितोषिक दिले जाणार आहे. नरेश मडवी या एक आदर्श क्रिकेटर बघा, नेरे धुंद्रे विभागामधले एक नामवंत क्रिकेटर आणि आज स्वर्गीय दशरथ शेळके हा प्रतिष्ठानचं नेतृत्व करतात उमरोली. त्यांचा येतोचे सन्मान प्रभाकर शेठ तांडेल साहेबांच्या शुभास्ते मायेची उपदार शाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास नरेश दादा वाहतेई खऱ्या अर्थाने सुमनांजली. माजी सरपंच होण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलं खऱ्या अर्थाने. स्वागत आहे तुमचं आदर्श क्रिकेटर. तर यानंतरचा सन्मान असेल इथे अशोकदादा फडके या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आमचे साहिल विलास मोरावकर यांचं आगमन झालेलं आहे. विलासदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. या विलासदादांची प्रत्येक दिवशी उपस्थिती पाहतो आणि राजेश आगलावे कोलवाडी आपण यावं आपला सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो आज थोडं सन्मानाकडे आम्ही जास्त बोलतो त्याचं कारण आहे खूप पाहुणे आहेत आणि महादेव वास्कर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पालेबुद्रुक आपले स्वागत आहे. तर विलासदादांचा येतोचे सन्मान आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. निलेश उलवेकर यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन जयदेव शेठ पाटील मुरबी आणि मुरबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एक नामवंत क्रिकेटर भाऊशेठ ठाकूर मुरबी या तिन्ही व्यक्तिमत्वांना जयदास भोईर आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर आडी दादा शिवकर एकच वाद आमचा आडी दादा शिवकर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आडी दादांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. पालेश्वरी आणि वली आता सामन्याकडे वळणार आहोत. आमचे सोमनाथ यांच्याकडे आपण वळूया. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. सामन्याला सुरुवात केली जाते. बिग फाईट मॅच. मैदानाच्या आतमध्ये अजून दोन वाघ एकमेकांच्या समोर झुंजण्यासाठी तयार होत आहेत. हृदयाच्या अंतकरणापासून आभार. महागुरु आपलं सुद्धा आणि आमचे मित्र सन्माननीय प्रवीणजी टेंबे सर थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती जयदुर्गा मुरबी संघाची A1 जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळतील. ओमकार पाटील आणि विकी पाटील एकमेकांच्या साथीनं सुरुवात करतायत. गोलंदाज तयार मनीष तात्रे. पहिला चेंडू जबरदस्त फटका सीमारेषा गाठतोय. पहिल्या चेंडूवरती दर्शन घडवलंय सीमारेषेचं. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा पनवेल जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस गणेश कडू साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे आहे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील विद्यमान उपसरपंच आहे देवलोलीचे. देवादादा मनपूर्वक आपले स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात श्री गणेशा. स्ट्राइक एंड वरती ओमकार पाटील एव्हरग्रीन बॅट्समन. यावेळेस पहा मित्रांनो इम्प्रोवाइज केलाय. जबरदस्त फटका लॉंग स्टॉप एंडला. बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू फरार. ओमकार पाटीलच्या बॅटचा ब्लास्ट. दुसरा चौकार. मार्केट जाम करून ठेवणारी बॅटिंग आपण पाहत असाल. सलामीसाठी माझ्यावरती का विश्वास असतो. ओमकार पाटील नाम नाही ब्रँड ए बॉस. स्ट्राइक एंड वरती सुरुवात करतोय. दमदार 2 चौकार येत आहेत. कमबॅक करायचंय मनीष तात्रे. जबरदस्त सुरुवात. आश्वासक सुरुवात. दमदार सुरुवात. ज्यासाठी ओमकार पाटीलला ओळखलं जातं तशीच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देतोय बॅट्समन ओमकार पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आत 4 षटकांच्या मॅचला सुरुवात झाली. फिल्डिंगची पाबंदी असणार हे पहिलं षटक. गोलंदाज मनीष तात्रे गोलंदाजी करतोय. कमबॅक करायचंय भावा. कमबॅकची गरज आहे. क्रिकेटचं मैदान रण मैदान करून सोडायचं असेल तर ओमकार पाटीलला थांबवावं लागेल. यावेळेस हा चेंडू झेल कदाचित आहे की काय. एज अँड देन टेकन. मैदानाच्या आत वाघाची शिकार. फलंदाज बाद होतोय. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील जो विध्वंसक फलंदाजी करत होता, सुरुवात दमदार दिली होती. पहिल्या 3 चेंडूंवरती ज्यानं 3 चौकार ठोकले त्या ओमकार पाटीलला तंबूच्या आश्रयाला जावं लागतं. सुंदर कॅमिओ, जशी सुरुवातीची गरज होती अगदी तशीच सुरुवात दिली. 3 चौकार आले, 12 धावा धावफलकावरती जोडल्या पहिल्या 3 चेंडूंवरती. त्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय ओमकार पाटीलचं वादळ शांत केलंय. कमबॅकची गरज असताना मनीष तात्रेनं टाकलेला एक जबरदस्त चेंडू, बॅटची एज, विकेट किपरच्या हातातनं चेंडू स्किड झाला होता. त्यानंतर लगेच शॉर्ट थर्डमॅनवरती चेंडू आहे, झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी ओमकार पाटीलचा खेळ मित्रांनो संपतोय. स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर नवीन फलंदाज सर्वेश ठाकूर येतोय. इनॅट नंबर 3, जबाबदारी मोठी आहे, 1 डाऊन वरती येतोय. बॅटिंग करताना पाहायला मिळेल लेफ्ट आर्म पेसर मनीषचा हा चेंडू भन्नाट वेगवान खाली राहतोय, उंची कमी दिली, भन्नाट वेग या ठिकाणी देतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन, निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. जबरदस्त गोलंदाजी मार्गवरती मनीष तात्रेला आपण पाहताय. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जयदुर्गा मुरबी आणि त्यांना फाईट देत असताना न्यू गोल्डन पोसरी या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट, वाघांच्या दरम्यान चाललेली झुंज. गोलंदाजानं लगेचच कमबॅक केलं, 3 चौकार आले. त्यानंतर घाबरून हादरून न जाता हा वाघाची शिकार करताना पाहायला मिळाला. यावेळेस डॉट येतोय, जबाबदारी वाढली आहे. स्ट्राईक एंड वरती सर्वेश ठाकूरला आपण पाहू शकाल. गोलंदाज मनीष येतोय, डावखुरे आता ते तर्रार गोलंदाज, जवळजवळ 25-30 पावलांचा वेगवान रनअप आणि त्यानंतर टाकले जाणारे आगीचे निखारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इथे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रामचंद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. गोलंदाज चेंडू फेकत होता त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि ते फलंदाज मात्र बाद होता. हा दमदार झटका असेल. रामचंद्र दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. लागणारा हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा मुरबी या टीमला. 2 मातब्बर संघ, क्रिकेटच्या पटलावरच्या 2 दादा टीम. RMSK YCC जयदुर्गा मुरबी हा संघ मैदानावरती मित्रांनो खेळतोय. लागलेला हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम मुरबी या टीमला. सुंदर गोलंदाजी, सुरुवात जर आपण पाहिली असेल तर आक्रमक झाली होती. ओमकार पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी होती. सुरुवातीला 3 चौकार आले, पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निश्चितच एक जबरदस्त कमबॅक मनीष तात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. न्यू गोल्डन पोसरी या संघासाठी हे पहिलं षटक या ठिकाणी मनीषचं संपन्न झालं. धावफलकावरती 12 धावा. बघा, गोलंदाजाने जर निर्धाव षटक हाताळलं तर आमचे शिवकर गावचे RD दादा यांच्या वतीने तुम्हाला त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. व्यासपीठावर मान्यवर आम्ही पाहतो पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू साहेब उपस्थित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, देवलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष देवादादा पाटील उपस्थित आहेत. कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामचंद्र दादा पाटील साहेब उपस्थित आहेत आणि रामचंद्र दादा पाटील साहेब उपसरपंच कानपोली यांच्या वतीने स्पर्धेला 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. तुमचा मनपूर्वक आभार आणि वलूया सोमनाथ यांच्याकडे. धन्यवाद, थँक्यू सो मच. महागुरु मैदानाच्या आतमध्ये लागलेली आग आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 परेश ठाकूर आलाय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती विकी, षटक क्रमांक 2 ला सुरुवात. मयूर पाटीलचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळतोय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर वेगानं चेंडूवरती पकडत असताना चुकी. क्रिकेटचं हे मैदान, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आरपार, चौकार. मित्रांनो, या प्रकारच्या चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात. चेंडू अडायला हवा होता, अशा प्रसंगात आलेला हा चौकार. बॅट्समन विकीचं आत्मविश्वास या ठिकाणी वाढतोय. स्ट्राईक एंड वरती विकी पाटील. यावेळेस पहा, गोलंदाज सुंदर वेगवान तर्रार चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट किपरचं कौतुक केलं जाईल, अगदी यष्टांना खेटून उभा आहे मनीष. जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळते. चेंडू स्टॉप देतोय, डॉट आलाय, कमबॅक करतोय मनीष. यावेळेस समोरच्या दिशेला जबरदस्त फटका, फिल्डर आहे वाईट लॉंग ऑफला जाऊन वेगानं चेंडूला अडवलं आणि या दरम्यान एक सिंगल धाबेचं योगदान येत आहे. एका धाबेची मदत आली, धावफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय. आमचे मित्र निश्चितच सुंदर हस्ताक्षर आणि खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना साथ देत असताना सन्माननीय अजितजी आगलावे आणि केतनजी बारसे आपलं हृदयाच्या अंतकरणापासून मी आभार मानेन. आमची निश्चितच पाठीचा कणा म्हणून काम करतायत. जबरदस्त कामगिरी, अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपले आभार. स्कोररच्या भूमिकेत काम करतायत.
जाऊया मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग, बिग फाईट देताना पाहायला मिळत आहे. दोनही संघ मातब्बर आहेत, एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. गोलंदाज तयार. यावेळेस पहा डीप ऑफ द क्रीज, अगदी यष्ट्यांच्या जवळ येऊन खेचण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. चेंडूवरती जबरदस्त कमांड मयूर पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती फलंदाज परेश ठाकूर, विकी पाटील या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. मयूरचा हा चेंडू समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी स्क्रीनच्या समोर चेंडूला अडवलं जातं, पकडलं, फेकलं, एक सिंगल धाबेचं योगदान. शांत चाललेलं क्रिकेट. सुंदर गोलंदाजी. गोलंदाज मयूरचं कौतुक केलं जाईल. पहिल्या चेंडूवर 4 आल्या, त्यानंतर डॉट, पुन्हा सिंगल, डॉट, सिंगल. या षटकाचं जर विश्लेषण आपण केलं तर एक संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंड वरती मुरबी संघासाठी एक चांगली गोष्ट घडतीये. विकी पाटील स्ट्राईक एंड वरती येतोय. डावखुरे हाताचा हार्ड हिटर, मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. दर्जेदार षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. न्यू गोल्डन पोसरी संघासाठी एक सुंदर कमबॅक मयूर पाटीलच्या माध्यमातून. 2 षटकं संपतायत, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 18 धावा, 2 गडी बाद. डीजे बेस्ट ऑपरेटर इन रायगड डिस्ट्रिक्ट सूरज चौधरी यांच्यासाठी साहिल प्रभाकर शेठ तांडेल, कॅप्टन मॅटर ग्रुप पालेबुद्रुक यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज. पंच अनिल टेंबेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. यानंतरची लढत असेल ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरोली विपक्षे भूमी 11 न्यू यंगस्टार वाहाल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच महागुरु. आजची रात्र मित्रांनो जागते रहो. आजची रात्र फार महत्वाची आहे, रात्र वैर्याची आहे मित्रांनो. कुठला संघ या रात्रीचा हिरो ठरेल हे जर पाहायचं असेल तर ही रात्र पाहायला विसरू नका. जवळजवळ 3000च्या वरती व्ह्यूअर्स आम्हाला जोडले जात आहेत. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं मैदानाच्या बाजूला आपण पहा तुडुंब गर्दी, हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या या सर्व मायबाप दर्दी प्रेक्षकांचं स्पर्धेच्या वतीनं, पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं, पालेबुद्रुक गावाच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. व्हॉट अ शॉट. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, खराब फिल्डिंग, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू रवाना. इट्स अ 4. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? ये क्या हुआ. चेंडू अडायला हवा होता, अडवत असताना चूक करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. नशिबाची साथ फलंदाजांना सुद्धा मिळतीये. 22 धावा धावफलकावर. गोलंदाज प्रणय भोईर आलाय. यावेळेस गुणवत्ता पाहिली जाईल. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल, अवांतरची खून. सन्माननीय द्वारकानाथजी चोरगे साहेब, जीवनजी गावण साहेब निश्चितच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे दिलीपजी, अनिलजी टेंबे सर पंचांच्या भूमिकेत सुंदर कामगिरी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही, दर्जेदार पंचगिरीची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असाल. प्रणय भोईर. यावेळेस हा खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. समोर खेळतोय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर आहे, पकडलं, फेकलं. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो थोडासा खराब आणि या अनुषंगानं मित्रांनो ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. नजरहाटी, दुर्घटना घटी या अशा प्रकारच्या चुका टाळायच्या असतात. सिंगल एका धाबेसाठी क्रिकेटच्या मैदानावरती एका धाबेला आणि राजकारणाच्या मैदानावरती एका मताला मित्रांनो प्रचंड मोठी किंमत असते. मैदानाच्या आत ही सिंगल धाव या ठिकाणी लीक केली जाते. 2 धाबांचं योगदान येईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं 25 या धाबासंख्येवरती. प्रणय भोईर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज परेश ठाकूरला आपण पाहू शकाल. यावेळेस पहा फटका खेचलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये, पकडलं, फेकतोय आणि तोपर्यंत ही दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. निश्चितच ज्यावेळेस चेंडू अडवला मित्रांनो, कदाचित सीमारेषेला पाय टच झाला असता. या प्रकारच्या गोष्टींवरती भरपूर लक्ष असतं. निश्चितच आमची संपूर्ण 24 इव्हेंट लाईव्हची रुचिरजी म्हात्रे साहेबांची टीम या ठिकाणी जबरदस्त कार्य पार पाडते. अचूक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती पाहायला मिळतंय. ब्रँड इज ब्रँड, प्रत्येक गोष्ट ब्रँडेड पाहायला मिळते. पालेश्वरी चषक मोठं नाव आहे आणि आज या स्पर्धेला जगभर का पाहिलं जातं याचं उत्तर मैदानात आल्यावर कळेल. यावेळेस हा चेंडू विकेट किपरला बीट केलं. सरळ चेंडू निघून जातोय. लक फॅक्टर ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
4 धावांचा हा फटका येतोय. निश्चितच विकेट किपरला बीट करून चेंडू सरळ 4 धावांसाठी जातोय. धावफलकावरती 31 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 31 ऑन द बोर्ड. गोलंदाज प्रणय भोईर गोलंदाजी करतोय. यावेळेस थोडंसं धावफलक वेगानं फ्लाय होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती परेश ठाकूर. यावेळेस पहा डीप ऑफ द क्रीज आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूवरती बोटांची जादू फिरवत असताना गोलंदाज प्रणय भोईरनं फेकलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. नियंत्रित गती, खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत असताना टाकलेला हा डॉट. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रणय भोईरला आपण पाहताय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं टाकलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 31 धावा. 31. ड्रिंक्स ब्रेकचा समय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ दिला जातोय. तर निश्चित स्वरूपात बघा पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आणि सोमनाथ, मला एक शालेय जीवनातली एक कविता आठवते की पाणी म्हटलं ना की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, अंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. खऱ्या अर्थाने ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. किती पाण्याला महत्व आहे खऱ्या अर्थाने. बघा पाणी हवंय आणि पाण्याची पूर्तता मात्र इथे केली जाईल. यानंतरची लढत असेल बघा निश्चित स्वरूपात बिग फाईट असणार आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ इथे किरवली क्रिकेट संघ प्रशांत पाटील आपल्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असेल न्यू यंगस्टार वहाल क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तत्पूर्वी वळूया DJ सूरज यांच्याकडे. सूरज, खऱ्या अर्थाने लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या कार्याची गाथा सांगणारं संगीत आपण ऐकलं. भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा, शेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्र. आणि रायगड आणि खऱ्या अर्थाने वसई, विरार, पालघर या 7 जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी करणार आहोत. आम्ही मातीसाठी आणि या मातीत जन्मलेल्या जातीसाठी, आम्ही जातीसाठी, जातीतल्या मातीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महागुरु. रायगडाचा इतिहास सांगायची गरज नाही मित्रांनो. स्वराज्याची राजधानी रायगडाच्या या भूमीमध्ये दिबा पाटलांचं नाव आजरामर राहणारच आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला चेंडू हवेत उडवलाय. ताकद भरपूर आहे. बॅट्समन विकी पाटील जो शांत होता त्यानं केलेला हा दमदार आघात. मुरबी ब्रँड षटकार. बाबा घुमायला तो षटकार बेकार. खवा वर करून मारायला लागला. पिसाळला गडी. येऊ ना ते यादा. धन्यवाद. ओरिजिनल पण आहे मित्रांनो. वाट पहा थोड्याच वेळात योगेश वाघ सरांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल लाईव्ह. परेश ठाकूर, विकी पाटील यांची एक जबरदस्त भागीदारी. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंड येऊन दिलं. त्यानंतर आघात केलाय. बराच वेळ चेंडू हवेत. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. अजून एक मोठी विकेट कॅरी केली जाईल. मैदानात स्मशान शांतता. विकी पाटील बॅक टू द डगआउट. पाहतो खऱ्या अर्थाने मुरबी क्रिकेट संघाला आणि केसीनाथ दरे आणि सोमनाथ संतोष भुईर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपल्या मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणि धर्मनाथ म्हात्रे आपण ही व्यासपीठावर यावं. पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. ओ टू सोमनाथ. मच आलेल्या सर्व तमाम लाडक्या मायबाप पाहुण्यांचं, अतिथी गणांचं पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आत पहा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. संमिश्र सुरुवात. एक षटकार विकेट. यावेळेस फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ 2 फिल्डर. करायची अस्मिता. बैलगाडा शर्यत तुम्हा सर्वांच्या हृदयातील खेळ आणि या खेळाची आठवण करून दिली जाते. यावेळेस पहा चेंडून सरळ घेतला यष्ट्यांचा वेध. गुड कमबॅक. फलंदाज बाद. दांडी गुल.
झालं 41 या धावसंख्येवरती बसलेला हा धक्का फलंदाज संदेश कारावकर एक चौकार ठोकला त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. शांत करत असताना उधळलेला वारू शांत करत असताना वेगवान बॅटिंग करण्याची सुरुवात केली होती. आल्या आल्या चौकार ठोकला होता त्याला मात्र इथून शांत केलं जातंय. दांडी गोल झाली आहे. फलंदाज प्रवीण कारावकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदेश बाद झाला. 2 चेंडूंचा सामना केला. 4 धावांचं योगदान दिलं. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती 41 हा आकडा. बॅटिंग करत असताना प्रवीण कारावकर मैदानात येतोय. परेश ठाकूर दुसऱ्या बाजूने वाट पाहतोय. बाबेचा हा चेंडू आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पुल पॉवरफुल नजर. चौथं 4 षटकांचा पूर्वार्ध मित्रांनो या ठिकाणी समाप्त झाला. मुरबी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48 48 ऑन द बोर्ड. 49 धावांचं लक्ष दिलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळेल ज्यावेळेस मैदानावरती न्यू गोल्डन पोसरी टीम उतरेल. तर मान्यवरांचं आगमन होत आहे. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे ते एसआर कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय संतोष भोईर टेंबोडे. त्यांच्या समवेत आम्ही इथे पाहतो सन्माननीय श्री संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय लक्ष्मण गडगे या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत. तर संजय पाटील आपले स्वागत आहे. इथे नाणेफेक केली जाणार आहे. यावं किरवली विपक्ष. तर सन्माननीय गणेश कडू साहेब आपण यावं आपल्या शुभास इथे नाणेफेक आपण करणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि भूमी 11 न्यू यंग स्टार वाल क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. गणेश कडू साहेब शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस आहेत. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक. तर बघा भाचे कंपनी आहे दोन्ही पालेश्वरी गावातील. तर कडू साहेबांच्या शुभास्ते. कडू साहेब म्हणजे एक समालोचक पण आहेत. एक लेदर क्रिकेट खेळताना आजही ते खेळत असतात. तर नाणेफेकीचा कौल ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघ. तर मंगेश नाणेफेक जिंकलेले फक्त निर्णय कळवायचाच क्षेत्ररक्षणचा दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. कारण वेल मंगेश मामा कंपनी मंगेश संपूर्ण मामा कंपनीची फरमाईश आहे की एक दर्दगीत झालं पाहिजे. हेलो हेलो. तू है वही दिल ने जिसे अपना कहा मैं हूँ जहाँ. तू है वहाँ अब तो ये जीना तेरे बिन है सजा. मिल जाए इस तरह 2 लहरें जिस तरह हो. मिल जाए इस तरह 2 लहरें जिस तरह फिर हो ना जुदा ये वादा रहा. तू है वही दिल ने जिसे अपना कहा मैं हूँ जहाँ. तू है वहाँ अब तो ये जीना तेरे बिन है सजा. धन्यवाद. बघा मंगेश खऱ्या अर्थाने मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन सुंदर गीत गायलं. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आजचे प्रमुख पाहुणे एक नामवंत क्रिकेटर नामवंत समालोचक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक शांत निर्धारापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वाहणारे एक नेतृत्व म्हटलं तर गणेश दादा कडू साहेब पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा चिटणीस. त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन येते दिलीप दादा भास्कर विद्यमान सरपंच यांच्या शुभास्ते स्वागत केले जात आहे. देवादादा पाटील आपण यावं आपला सन्मान इथे केला जाईल. देवा पाटील मित्रांनो कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना अनेकांना खऱ्या अर्थाने योगदान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवलली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय देवादादा पाटील यांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल रामचंद्र पाटील साहेब कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक. 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य रामचंद्र दादा पाटील. स्वागत. रामचंद्र दादा संतांनी सांगितलेले आहे
की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. त्यांचा येतोची सन्मान एस एस पाटील कंस्ट्रक्शनचे मालक परेश शेठ पाटील साहेब वल्लभ यांच्या वतीने या स्पर्धेला 2500 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. रामचंद्रदादा पाटील कणपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल इथे आपण उर्वरित मान्यवरांचा सन्मान सत्र संपल्यानंतर करू. तर प्रवीण पाटील शांततेचे प्रतीक शिरोली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. पहिला चेंडू इथे ओहो यावेळेस चोळीत बेकार. आयटमच्या भोशाड्या खाणाऱ्या बायकोची रागावून मोबाईल चेचून फोडणाऱ्या आयटमची चॅटिंग करून रात्री 1:30 वाजता मोबाईल हँग करणाऱ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत. बेकार गारटा पडला का रे? मन में लड्डू फुटा और किस का इलाज खुटा. हे तो सुरुवात ही पहिल्याच बॉलवरती इथे चांगला फटका आलाय, एक चौकार आलाय. 49 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. त्याची गाडी बारीक आहे पण अवरेज डेंजर आहे बाबा. काय मायलेज बेकार पिकअप काय झालं ह्याला गाडीवरून ज्याला गाडी त्याला गाडलं भयानक काम. ओ बाबा पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा सिंगल आला. पुन्हा एकदा तयार पाहावं लागेल. स्ट्राईक एन वरती अखिल भोईर मयूर पाटील यावेळेस पाहावं लागेल. ओ वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला. 1 वाजता दुसऱ्याशी बोलते आणि 2 वाजता दुसऱ्या संघ. स्वागत आणि पडगे गाव आहे. पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. कोलवाडी गावचे पोलीस पाटील आदरणीय प्रमोद दादा अगलावे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रमोद दादा यावं व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स योगेश. जाऊया खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग चालू आहे, तितकी चांगली गोलंदाजी. यावेळेस निश्चित आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती आपल्याला अखिल भोईर, तर गोलंदाजी ट्रॅक वरती 5वा चेंडू हाताळण्यासाठी संकेत पाटील पाहावं लागेल. संकेत पाटील सिंगल गाडी भयानक गडी लांब लचक गडी आखूड नाही बॅटमध्ये तसा निबार आहे का? ओ कट होती पण जमला नाही ना. किपरला काय सांगायचं नशीब गांडू त्याला काय करी पांडू जरासा बाजूना गेला. एकंदरीत आपण पाहतो इथे संधी उपलब्ध होती परंतु थोडीशी अगदी आपण पाहतो 7 मात्र बॉलची मिळाली नाही. हा डॉट बॉल गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहू लागेल. शेवटचा बॉल या षटकातील संकेत पाटील गोलंदाजी मार्कोटी तयार. यावेळी देखील हो इथे धावबाची बस काय बोलायचं आहे. धड झाली ना आयटम पटली दुसरा जेवून गेला. भयानक काम. संधी उपलब्ध झाली पुन्हा एकदा फलंदाजाला जीवदान. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. तर इथे केसरीनाथ दरे यांचं आगमन झालेलं आहे. आपले स्वागत. नितीन उलवेकर यांचं आगमन झालेलं. नितीन यावं आपण व्यासपीठावर. आवडे या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. चला झेंडेवाले गाड्या सोडा. काय आता मग असंच सांगायला लागेल. वेळ वाचवा वेळ वाचवा. अगदी आपण पाहतोय तो बघा जेला काय बोलायचं आहे. त्यांना मस्त इकडे काम चालू होतात ते आम्हाला काय बोलायचं धुमसा धुमशी चालू. कोण? समीर ठाकूर. यास आपण पाहतोय एकंदरीत RMSK YCC मुरबी स्टेपनी कडक आहे. मोकार लाता मारी दे रे तुमची बाबा. सांभाळायला लागेल. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. एकंदरीत आपण पाहतो एका साइड न्यू गोल्डन पोसरी गडी बारीक आहे नाही मोठा आहे पण गडी शांत आहे जरा बरं आहे काय नाही करीत. गोलंदाजी ट्रॅकवरती समीर ठाकूर तयार. इथे पाहावं लागेल 3 षटकही आपल्याला 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. नाही तर काय सांगायचं खायचा टाइम आणि नरड्यात हाडूक गुतायचा टाइम. पॅनल्टी लागू शकते. पाहावं लागेल. यावेळी देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे काम जमलं नाही बेकार. खालची आळी वरची आळी सगळ्यात गेले ना तू काय बोलू ना. चोळीत मळीत चौकार वाजवा टाळ्या चौकार. डीजे सँडी आमचे सध्या शांत आहेत हरकत नाहीये. चौकार आला. आता मात्र संघाच्या धावा 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती घुमशा पहिल्याच बॉलवरती धुमशा पहिल्याच बॉल भिंगायलाय पहिल्याच बॉल गुंगायलाय. अजून सुरुवात बाकी आहे. आपण पाहतोय बॅट्समन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय मयूर पाटील. ओहो यावेळी देखील
याला खाणं काय लायला रे बेकार ना पार धो 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 करीत तो षटकार ओंकार भारी वाजता बा लय बेकार द्या गाणी पाहावं लागेल काही होऊ शकतं अजूनही मॅच मध्ये 22 धावा आहेत बेकार यो भांडे कशा शॉट शांतता घ्या खेळाडू कक्षामध्ये शांताबाई इकडे कांताराम भयानक आहे परंतु निश्चित नहीं होता है कभी कभी बड़े बड़े शहरों में छोटे छोटे गुंडागिरी जाऊया एकंदरीत पाहतोय आपण धावा धावपलकावरती 22 आहेत येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील हलक्या हाताने इथे पुन्हा एकदा संधी बाबा कीपर नीट सांभाळ छातीवर बॉल लागले तर फासऱ्या दुखतील तसा घाबरू नको फासऱ्या दुखल्या तरी मग आणलाय झेंडू बाम झेंडू लावू झेंडू बाम करू काम थ्रो मात्र चांगला आहे डावा रोखल्या जात आहेत पुन्हा एकदा गोलंदाज तयार कमबॅक केलं जातं समीर ठाकूरच्या माध्यमातून या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार सॉरी चौकार दुसऱ्या बॉलवरती षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट एक चांगली इथे कमबॅक करण्याची संधी तिचा घेतलाय फायदा काय सांगता याला किचन मध्ये जेवाय दिला तर हॉल मध्ये येऊन नाचायला लागला कारण की कुठेतरी थोडस पाठीमागे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न सगळी गाणी होतील थांबा जाऊया यावेळी देखील चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक आहे जरा बस ओ ओ याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंजीबाई तू 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 गडी आउट अंधेली मांढर मनीष एक काम करा एक तर सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील सरपंच वल्लभ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे ते भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर आपलं पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे मग काय जाय तुला जाऊया मनीष तात्रे मैदानात दाखल बंटी ठाकूर गोलंदाजी मार्क होती इथून पुढे समीकरण आहे 12 चेंडू 26 धाबा काय घडणार 12 चेंडू 26 धाबा सामना महत्वाचा आहे पुन्हा एकदा निश्चित आपण पाहतो स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल मनीष तात्रे पाहावं लागेल एक डावकुरा हाताचा फलंदाज म्हणजे किंग कोब्रेस पेक्षा भयानक इशारी हो पाहावं लागेल खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल पाहतोय आपण इथे चांगला चेंडू हाताला जातोय 11 चेंडू शिल्लक आहेत 26 धाब्यांची गरज आहे एका साईडला आमचा तहसीलदार आहे एका साईडला गट विकास अधिकारी म्हणजे असे आमचे 2-2 स्कोरर यावेळी देखील हो बेकार खवावर करून धोद्याला तो बेकार षटकार मग बूज रॉक्स मारी दादा जे ओरिजिनल यावेळी देखील बॉल हवाई सफर वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला सुप्रसिद्ध गासुडगाव गावातील सुप्रसिद्ध उद्योजक माधवशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आपला आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करत आहोत 10 चेंडू 20 धावा डीजे वाला बेकार काम करीतो ओरिजिनल असून झेरॉक्स मागितो शांताबाई जाऊया इथून पुढे समीकरण आहे मित्रांनो 10 चेंडू 20 धाब्यांचं समीकरण आहे स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस बेकार गडी जेला
अमित तात्रे आणि जेल्या जेल्या योग बॉल खाल्या खाल्या दुसरा बॉल दरदरा परपरा षटकार. आता येणारा चेंडू शेवटचे 10 चेंडू 20 धावा. बंटी ठाकूर तयार. यावेळी देखील क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पाहावं लागेल. बेकार फिल्डिंग झाली आहे. गड्यानं वाकून वाकून बॉल धरला. थ्रो देखील तितका चांगला केलाय. एकच सिंगल. आणि किपर मात्र गारठत गाठत वाकत वाकत काहीतरी कानात ज्याला सांगायला हो खालच्या आळेला. 9 चेंडू 19 धावा. सामना महत्वाचा आहे कारण की आपण पाहिलं असेल जेव्हा पहिला सामना चालू होता एका साईडला पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान बोरले. अगदी आपण पाहतो शेवटच्या 2 बॉलवरती सामना आला होता. थेट बॅट्समन लेट आला आणि थेट गेला ना पार. काय सांगायचं आहे. 9 चेंडू 19 धावा. हे समीकरण त्या मॅच मध्ये देखील होतं. तिथे देखील नळगुत झालं होतं पण शेवटला मुतखडा बाजूला गेला. आता पाहावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती बंटी ठाकूर. चला वेळ वाचवा. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहावं लागेल. खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल. काय सांगायचं आहे. यांना घेतलं पाय शेकवाल. काय पंच लेख बाई काय बोलायचं आहे. मला वाटलं कसं आहे बाई म्हणजे बाईस लेग बाईज म्हणजे बाप्या. यस. आणि दुसरा सांगा त्याला गुगल पे नो फोन पे ढोपणा पे लय बेकार नावा. एकंदरीत लेग बायच्या स्वरूपात आपण एक सिंगल आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा. शेवटचे 8 बॉल 18ची गरज आहे. 8 चेंडू 18. सामना महत्वाचा. स्पर्धा देखील तितकीच चांगली रंगत असताना पाहायला मिळते. काय घडणार मॅच मध्ये हे खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. येणारा चेंडू पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने वेळ वाचवणं महत्वाचं आहे कारण की वेळेचं महत्व एकाच ठिकाणी कळते. नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला मंडपात घेऊन येणे. नवरी वाट पाहते. काय सुसाड मामाला टकून नवरा सुसाड. तसा वेळ वाचवा. 8 बॉल 18ची गरज. आंधळी शॉट जमला नाही. काकून मुकून हा शॉट मात्र निश्चित गेलाय तो म्हणजे बॉल हुकून. आणि एकंदरीत आता पाहतोय 7 बॉल 18ची गरज. 7 बॉल 18. काय घडणार मॅच मध्ये रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने 24 लाईव्ह या सोशल मीडिया ऍपच्या माध्यमातून ही स्पर्धा सातार समुद्रा पलीकडे पोहोचवण्याचं काम केलं जातं. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. हो बेकार तो वाजता सांगा मग तुम्हाला कुणकड नेत नाही. काय बोलायचं आहे. षटक क्रमांक 3. 3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडू 17ची गरज आहे. सामना इथे खऱ्या अर्थाने रंगतदार होणार यात शंका नाही आहे कारण की मला वाटतं असं समीकरण होतं पालेश्वरी पाले बुद्रुक मध्ये ग्रामपंचायत. शेवटचा षटक आहे. 6 चेंडू 6 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 17 धावेची. कोण जिंकणार मॅच मध्ये ते मात्र पाहणं फार अनिवार्य राहील कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय. पालेदादा तांडेल, हेमराजदादा म्हात्रे, दिलीपदादा वासकर, प्रशांतदादा पवार, अजयदादा मोरावकर, महेशदादा पवार, जितेशजी म्हात्रे, शिवदास पवार, निलेशजी उल्वेकर, विशालजी उल्वेकर आणि अशोकजी उल्वेकर यांना घेतलेलं वस आणि त्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने इथे घेतलेली मेहनत आज आपण पाहतोय. परेश ठाकूर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. जे मुक्का जे पटकन जे काय बोलायचं आहे पाहावं लागेल. काय घडणार मॅच मध्ये. 2 संघ आपण पाहतोय. एका साइडनं RMSK YCC मुरबी तर त्यांच्या विरुद्ध न्यू गोल्डन पोसरी. 6 चेंडू 17. ओहो यावेळेस ओहो फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय. यस. फिल्डिंग म्हणजे भयानक फिल्डिंग आणि ही फिल्डिंग म्हणजे ढेंगी फिल्डिंग. पाहावं लागेल. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आता समीकरण राहिलंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 16. कार्यक्रम कसा केला जाईल गोळा. नाहीतर मी मगाशीच म्हटलं होतं जावय बोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक मागतोय मुळा आणि दुसरा बोलतोय खाऊ करत तळा. काय घडणार कारण की इथून पुढे समीकरण आहे ते म्हणजे शेवटचे बॉल 5. 16ची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मयूर पाटील. बेकार रापलेला गडी. बारीक बारीक गडी पण निबार ठोसा खोशात घालणारा बॅट्समॅन. पाहावं लागेल. काय बोलायचं. डावरा फलंदाज आणि उजवा फलंदाज चांगला म्हणजे पंचांकरता अपचनला एक उत्तम उपचार. हे बॉलला तिकडं ते बॉलला इकडं पाहावं लागेल. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल टाकून मिळतील. नियम व अटी. येताना वाकड्या तिकड्या 2-3 उलट्या मारून येणे. हा चेंडू कुठेतरी खराब.
हा चेंडू एक्स्ट्राचा चेंडू एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. आता मात्र धावा धावफलकावरती 34, 34 धावा. शेवटचे 5 बॉल 15ची आवश्यकता मॅच मध्ये. 5 बॉल 15ची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. स्ट्राइक एंड वरती मयूर पाटील सेट फलंदाज. कशा प्रकारचे परेश ठाकूर गोलंदाजी करेल. एक जेला उंगवात एक जेला मावळात गावाचे गाव देवा नमन्या गोरे पर्यावत त्याला पड सोळ वाईट. चुका होत आहेत कासर खेचा काय केलं जाईल. बस स्कीम आली स्कीम. ओ बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटे तो वाईट झुकेगा नाही साला पण मजबूत वाईट हेलपाटे का. 3 चेंडू वाईट. सामन्यामध्ये रंगत आले 5 बॉल 13. पहा 5 बॉल 13. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. अचूक टप्पा घ्यावं लागेल. चांगलं छाती होती एक चांगली थप्पा पाहावं लागेल. मयूर पाटील ची रन मशीन. परंतु इथे खऱ्या अर्थाने परेश ठाकूर वरती दाखवलेला विश्वास. परेश ठाकूर कशा प्रकारची कामगिरी करेल. सामना महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. पाहावं लागेल कोण कुणावरती हावी ठरणार ते मात्र पाहावं लागेल. परेश ठाकूर कमबॅक करणं जाणतो. मयूर पाटील देखील कमबॅक करणं जाणतोय. आता बरोबर खावा पका मीठ गडी भावा नीट. हा चेंडू डॉट घाबरलाय मग तरी मला सांगा त्याची बीपी वाढ झाली का काय झाली. निश्चित पाहावं लागेल. आता समीकरण 4 बॉल 13. 4 चेंडू 13 धावेची गरज. इथे पटका सजवलाय क्षेत्ररक्षक आले 2-2 पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण चापा चाफी बेडूक चाफी. मला वाटतं एकच धाव येईल. आता शेवटचं समीकरण आहे 3 बॉल 12. 3 बॉल 12 हे समीकरण आपण अगोदरच्या मॅच आजच्या रात्री मधल्या पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं. मोकार कार्यक्रम चालू होता. 3 बॉल 7 3 बॉल 7 मध्ये 2 बॉल 8 होतं आणि 3 बॉल 7 ला कसं काय येतील. तुमच्या मॅचचा पहिली मॅच कुठली झाली ही का. एकंदरीत स्कोरर आमचा जरा काय सांगा व्हायबर होतो. घाबरू नको. यस त्याची पण टेस्ट करून घ्यायला लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं समीकरण आहे 3 चेंडू 12 धावा. हा सामना महत्वाचा आहे. 10 चेंडू महत्वाचा आहे. एक बॉल महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. परेश ठाकूर तयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. बस ओहो बस काय बोलायचं आहे. कार्यक्रम विनाशला. इथे पंचांचे बोट एलबीच्या स्वरूपात विकेटचं पतन. फलंदाज होईल आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. शेवटचे 2 चेंडू 12 धावेची गरज. मैदानात फलंदाज दाखल झालाय. जेल्या बेमटेच्या देठापासून रट्टा मारायला लागल. खोशात घालवायला लागल. कारण की 2 षटकारांची गरज आहे. 2 षटकार येतील का ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे. कारण की मॅच महत्वाची आहे. शेवटचे काही होऊ शकतं. आपण पाहिलं असेल आजच्या रात्री मधला पहिला सामना इतका संघर्षाचा होता की खऱ्या अर्थाने त्या सामन्यानं सुरुवात केली आणि तिथून प्रत्येक सामना संघर्षामध्ये नाहत चाललेला आहे. आपण पाहिलं असेल नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. प्रणय भोईर पाटील. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील मॅच मध्ये ते मात्र पाहावं लागेल. डावकुरा हाताचा फलंदाज. हातात काळं काळं सुस्मोजे. कार्यक्रम कसा ओके मी थँक्यू पाहावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. कुपोषित फटका. मोठ्या फटक्याची गरज. आलं नाहीये जमलं नाहीये. चुका होत आहेत. या चुका कुठेतरी आपण पाहतोय फलंदाजाला या अगोदर घडलेल्या चुका कारणीभूत ठरत आहेत. कारण की आता समीकरण आहे 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. काय घडणार काय नाही माहित नाहीये. कारण की या गोलंदाजाने 3 चेंडू वाईट देखील टाकलेले आहेत.
म्हणजे कुठली किडनी साथ देईल आणि कुठली किडनी फिनिश होईल ते मात्र पाहावं लागेल. मॅच मध्ये रंगत आली आहे. गोलंदाज तयार. एक बॉल 11ची गरज. काय घडणार शेवटच्या मोमेंटला? हा चेंडू चांगला आहे आणि बघता बघता निश्चित आपण पाहतोय हार्ड लक टीम, ती म्हणजे टीम न्यू गोल्डन पोसरी आणि गुड लक टीम ती म्हणजे RMSK YCC. जय दुर्गा मुरबी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. तर थँक्स योगेश. इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने दमदार लढत झाली. एका बाजूला न्यू गोल्डन पोसरी विपक्ष जय दुर्गा